समाज बांधवांच्या मागणीनुसार 17व्या दिवशी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केले जाणार। संचारबंदीमुळे नागरिकांना अंतरावली सराटी येथे येता येणार नाही, त्यामुळे मी राज्यातील गावागावात जाऊन समाज बांधवांशी संवाद साधणार आहे। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी स्पष्ट केली। रात्री 5,000 महिला 25,000 लोक होते। रात्रीच त्यांना काहीतरी घडवून आणायचे होते। पोलीस आणि मराठ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली असती तर दुसऱ्यांदा अंतरावली सराटी घडली असती। रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता तर राज्यातील मराठा पेटून उठाला असता। पहिला हल्ला फडणवीस यांनी केला आहे, आताही त्याचाच डाव आहे। जशास तसे उत्तर येत आहे म्हणून आणखी केसेस मागे घेतले नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नये, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी। तुम्ही चक्रव्यूह रचले होते, तुमची इच्छा होती राज्यात दंगल घडवण्याची, परंतु आम्ही तो डाव उधळून लावला, असे यावेळी जरांगे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।